पहाटेचे 5:45 होत आहेत. योगा क्लासला जायची वेळ झाली आहे माझी. चला, जय श्री गणेशा. नमस्कार करून निघते मी. तुम्हाला दाखवते की मी तयारी काय काय करून ठेवते स्वयंपाकाची सगळी. 5 वाजता उठते मी. तर फ्लॉवर खिसून ठेवला आहे, कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला आहे बारीक, शेंगदाण्याचं कूट गूळ घालून बारीक करून ठेवलं व्यवस्थित आणि वाटाणे शिजवून ठेवलेले आहेत. आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की मी काय काय बनवणार आहे आज स्वयंपाकामध्ये. तर जेव्हा मी खाली आले पार्किंगमध्ये गाडी काढायला, हे बघा, आज आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती. 19 फेब्रुवारी आहे आज. आणि सोसायटीमध्ये जो काही आज कार्यक्रम होणार आहे त्याची आदल्या रात्रीच ही अशा पद्धतीनं पूर्वतयारी करून ठेवण्यात आलेली आहे. परत आले मी आणि जे काही वाटाणे शिजवून ठेवले होते ते याचसाठी. हे बघा, फोडणी बनवली. मस्त लसूण खोबऱ्याची थोडीशी पेस्ट होती जी मी आदल्या रात्रीच्या चकुल्यांसाठी बनवलेली होती, ती मी ॲड केली होती कांदा टोमॅटोमध्ये. आणि बाकीची फोडणी नॉर्मलच. आणि त्याचमध्ये शिजलेले वाटाणे ॲड केले आणि वरून हा असा खिसलेला फ्लॉवर. नेहमी एकाच पद्धतीच्या भाज्या करून आपल्यालाही कंटाळा येतो आणि खाणाऱ्यालाही. तर थोडेसे असे काहीतरी बदल केले ना तर भाज्या अगदी चवीलाही उत्तम होतात आणि दिसायलाही. अंड्याच्या बुर्जीसारखी दिसणारी ही भाजी. प्रितिशला तर पहिल्यांदा कळलंच नाही की ही कशाची भाजी आहे. तर फ्लॉवरची स्वच्छ धुवून खिसून केलेली ही भाजी नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा. हे अशा पद्धतीनं मिक्सरला शेंगदाण्याच्या कुटामध्ये गूळ घालून पुन्हा बारीक करून ठेवून गेले होते. कणिकही म्हणून ठेवलेली होती तुम्ही पाहिलं तर. पारीला आतमध्ये तूप लावून मस्तपैकी खूप सारं शेंगदाण्याचं कूट टाकून ही अशा पद्धतीने पोळी बनवते आहे. आणि मी बऱ्याच वेळा ही पोळी बनवत असते. आठवड्यातून नाही म्हटलं तरी 15 दिवसातून एकदा का होईना ही पोळी बनते. कारण सकाळच्या ब्रेकफास्टला ही हेल्दीही आणि माझ्या घरी या दोघांना खूप आवडते. मला नाही आवडत ब्रेकफास्टमध्ये, मी नंतर जेवणाच्या वेळेला घेते थोडीशी. ज्या दिवशी मी अशा काही शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा वेगळे वेगळे डोसे बनवते ना तेव्हा हाच तो कास्ट यांचा तवा यूज करते दोन्हींसाठी, म्हणजे चपातीसाठी सुद्धा. मी नंतर चपातीला चेंज नाही करत. तर हे अशा पद्धतीनं खूप सारं तूप वापरून ही पोळी भाजायची आहे. अगदी खरपूस तुपात भाजलेली ही शेंगदाण्याची पोळी आणि दूध. मस्त असतो हा ब्रेकफास्ट आणि अगदी मनापासून एन्जॉय करतात. अहो, हे बघा, पूर्णपणे फुलते सुद्धा बरं का ही पोळी. आणि अगदी लास्टपर्यंत म्हणजेच काठापर्यंत ते शेंगदाण्याचं कूट पोहोचतं आतमध्ये. आपण गोळ्याला जे तूप लावतो ना त्यामुळं अगदी व्यवस्थित ते स्प्रेड होतं. आज दिवसभर खूप सारं काम असणार आहे. आणि हो, मी विसरलेच की तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरंच मला असं नेहमी वाटतं की का नाही याच दिवशी माझाही जन्म झाला, मीही महाराजांच्या सोबत ही जन्मतारीख शेअर करू शकले असते. 2च दिवसांनी माझा बड्डे लेट असतो, म्हणजेच 21 फेब्रुवारीला माझा बड्डे आणि महाराजांचा 19 फेब्रुवारीला. तर नेहमी असं मला वाटत असतं की मीही 19 फेब्रुवारीला जन्माला यायला हवे होते. पण ठीक आहे, नशिबाने नवरा मात्र मला भोसल्यांचा मिळालेला आहे, त्यामुळं काही हरकत नाही, मी महाराजांचं आडनाव शेअर करते. खूप अभिमान आहे मला माझ्या आडनावाचा. तर हे बघा, अशा पद्धतीनं स्वयंपाक झाला आहे माझा. चपाती आणि मस्त फ्लॉवरची भाजी घेऊन गेलेले आहेत ऑफिसला. आणि अंघोळीच्या अगोदर पहाटे एकदा अंघोळ झालेली असते माझी. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा अंघोळ करण्यापूर्वी मला आठवलं की चला, आपल्याकडे कलरही शिल्लक आहे आणि थोडेसे केस पुन्हा जे काही ग्रे दिसत आहेत त्याला कवर करून घेऊया. जास्त दिसत नव्हते पण म्हटलं आज थोडेसे हेअर ट्रिमही करूया, ॲब्रोजही करायचे होते, म्हणजेच बड्डेच्या अगोदरचं ग्रूमिंगही होईल आपलं. तर म्हणूनच हा कलर वापरते. आणि मला एक कमेंट आली होती की तू कसा हा कलर वापरलास तो दाखव व्हिडिओमध्ये. मी लास्ट टाईमही दाखवला होता पण पुन्हा दाखवते. हे बघा, इंडस व्हॅलीचा हा कलर आहे. एका सबस्क्रायबर मैत्रिणीने सजेस्ट केलेला, जो अतिशय मला आवडला आहे. फक्त एवढंच आहे, यामध्ये मी बर्गंडी कलर घेतला होता पण मी जास्त वेळ ठेवते म्हणून की काय मला आयडिया येत नाही आहे या गोष्टीची की हा बर्गंडी दिसण्याऐवजी ब्लॅकच जास्त दिसतोय. तर आता मी जेव्हा नेक्स्ट टाईम ट्राय करेन तेव्हा मात्र कमी वेळासाठी ठेवेन असं मी नेहमी विचार करते. आणि कामं असतात इतर आणि त्या कामांमध्ये मी बिझी होते आणि किती वेळ झाला आहे कलर लावून हेच लक्षात राहत नाही. 45 मिनिटाच्या ऐवजी हा बहुतेक माझ्याकडून तास 1.5 तास केसांना तसाच राहिला गेला, त्यामुळं कदाचित हा ब्लॅक होत असेल. हां, पण याचा साईड इफेक्ट असा काहीही मला जाणवलेला नाही, म्हणजे केस गळणं वगैरे काहीही होत नाही. या कलरच्या बॉक्समध्ये जो काही त्यांनी स्पा दिला आहे, हेअर स्पा किंवा शॅम्पू, तोच मी यूज करते. अगदी सॉफ्ट होतात केस. पण मेहंदीनं जी काही शाईन येते ना केसांना ती मात्र ह्या हेअर कलरनी येत नाही. आता हे तुम्हा सगळ्यांनाही माहिती असेल ज्या ज्या मैत्रिणी हेअर कलर यूज करतात त्यांना.
या इंडस व्हॅलीच्या या कलर बॉक्समधून हा आता मी दुसऱ्यांदा कलर अप्लाय करते आहे. म्हणजेच एकदाच मी काय तो 500-550 रुपयाचा जो काही कलर ऑर्डर केला आहे तो मला आता 3 वेळेला पुरणार आहे. म्हणजे जवळपास माझे नाही म्हटलं तरी 5-6 महिने निघणार आहेत. घरी केसांना कलर करण्यापूर्वी मला ना खूप भीती वाटायची अगोदर. जेव्हा मी स्टार्ट केलं नव्हतं कलर करायला तर मी माझ्या पार्लरवालीला बोलले होते की करशील का म्हणून. तर ती इतकी प्रामाणिक आहे, ती म्हणाली ताई तुम्ही घरी करा, कारण पार्लरमध्ये रेट खूप जास्त असतो, त्यापेक्षा तुम्ही या कंपनीचे कलर आणा आणि घरीच करा. आता दुपारचे 3:45 होत आहेत. आज आहे शिवजयंती. तर पुन्हा एकदा माझ्याकडून सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळपासून शुभेच्छाच देतीये पण तरीही मन भरत नाहीये. होतेच तितके ग्रेट आपले राजे. तर खूप दिवसांचं पेंडिंग काम. आज राजांचा वाढदिवस, तसंच माझाही वाढदिवस आहे 2च दिवसात. तर म्हटलं चला थोडंसं पेंडिंग काम जे आहे आपलं की थोडे केस ट्रिम करायचे आहेत, आयब्रोज, अपर लिप्स. तर चलो. आमच्या सोसायटीच्या दुसऱ्या टोकाला हे पार्लर आहे आणि मी नेहमी तिथंच जाते. मी खरं तर ना 2 महिन्यातून एकदा जस्ट आयब्रोज करायला जाते. बाकी मी काहीही पार्लरमध्ये करत नाही. आणि वर्षातून एकदा हेअर कटिंग. हो, लास्ट फेबमध्ये मी हेअर कट केले होते आणि त्यानंतर आता. तर ही आहे प्रियांका, जिचं माझ्याच सोसायटीमध्ये पार्लर आहे. लास्ट फेशियल तर मी कधी केलं आहे मला आठवतसुद्धा नाही. जुन्या घरी राहायला होते तेव्हा, म्हणजे जवळपास 2022मध्ये आय थिंक मी फेशियल केलेलं होतं. त्यानंतर जे काही उद्योग करायचे ते मी घरीच करते, पार्लरमध्ये या कामांसाठी नाही जात. आणि हेअर कट घरीसुद्धा मी करू शकले असते, पण म्हटलं नको, 1 वर्ष झालं आपण हेअर ट्रिमच नाही केलेली, तर प्रॉपर ट्रिम करून घेऊया. पण प्रियांका बोलली की छानपैकी मी हेअरकटच करते आणि मस्त तिने हा असा लुक दिलेला आहे. माझं कसं आहे की जसजसे केस वाढत जातील ना तसे खालच्या बाजूने थोडे पातळ दिसायला चालू होतात. म्हटलं मग त्यापेक्षा ठीक आहे कर तू. तर हे बघा इतका सुंदर तिने असा हा हेअरकट केलेला आहे आणि त्यामुळं हेअर कसे ना थोडेसे बाउन्सीही दिसतात आणि हेल्दीही वाटतात. मस्त. थँक्स प्रियांका, उर्मिला. फायनली हेअरकट झालेला आहे. आणि हे बघा फेज 1ला ही अशा पद्धतीनं शिवजयंतीची तयारी चालू आहे. म्हणजेच एकाच सोसायटीमध्ये 2 वेगळ्या ठिकाणी शिवजयंती साजरी होणार आहे. ही फेज 2ची तयारी. आली आहे मी घरी. आल्यानंतर पहिलं काम हेच की प्रितिशला विचारायचं, सध्याचं जनरेशन आहे ना हे. असा दिसतोय हेअरकट. छान दिसतोय, आवडला मला. चला लिपस्टिक लावायची बाकी आहे. एक तर साडी नेसलो ना आपण की मुळातच आपल्याला खूप छान वाटायला लागतं, अगदी सुंदर दिसायला लागतो आपण. त्यातल्या त्यात आता मी खूप दिवसांनी आज हा असा माझा लुकही चेंज केला होता. हेअरकट केल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की यार मला छोटे केसच छान दिसतात आणि केस वाढल्यानंतर मला असं वाटतं की नाही मला ना मोठे केसच छान वाटतात. तर हे असं आहे. साडी नेहमी 1 साईड पिन करणारी मी आज अशा पद्धतीनं पिन केली तर काय भारी वाटत होतं. वाव, मस्त दिसत होती मी अशा पिनमध्ये. पण एक प्रॉब्लेम झाला, नॉट्स बांधायलाच कोणी नव्हतं आणि हात पोचतच नव्हता आणि आहोंची आता वाट बघण्याशिवाय काही ऑप्शन नव्हता. चला फायनल लुक दाखवते मी. रेड कलरची ही बनारसी साडी तुम्हाला कशी वाटली, आवडली का नक्की सांगा. आणि नेसायला आणि पिन करायला अगदी इझी आहे ही. पटापट हिच्या निर्याही छान बनतात आणि पिनही छानपैकी बनते. घरामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होणं ही किती मोठी गोष्ट आहे. त्यांच्या इतकं मोटिवेशन किंवा त्यांच्या इतकी थोर व्यक्ती दुसरी कुठली असू शकते का की जी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देईल, मोटिवेशन देईल. म्हणूनच आम्ही ही जागा निवडली होती. पण होम टूरला एक कॉमेंट आली की तुम्ही महाराजांना इथे का जागा दिली, घरात का नाही. अहो हे घरच आहे ना, घराची सुरुवातच इथून होतीये. घराचा आग्नेय कोपराच हा आहे. इथेच वास्तूची देवता वास्तुपुरुष ही इथे समोरच आहे. तर महाराजांच्यासाठी प्रवेश करतानाच त्यांचं दर्शन व्हावं ही इतकी चांगली आमची प्रामाणिक इच्छा आणि ती आम्ही तर पूर्ण केली. त्याचाही काही लोकांना इश्यू झाला होता आणि कमेंट केली होती. खूप छान पद्धतीनं आम्ही तिघांनी अशी पूजा केली, आरती केली. तोपर्यंत प्रियाही आली होती. चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
घरामध्ये महाराजांची पूजा करून आरती करून आता आम्ही खाली सोसायटीच्या कार्यक्रमासाठी सगळे आलेलो आहोत. तर बघू शकता किती सारा हा उत्साह आहे. सोसायटीतील सगळ्या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. काही स्पर्धा ह्या अगोदरच कंडक्ट करण्यात आल्या होत्या, जसं की ड्रॉइंग वगैरे. आज सगळ्यांना बक्षीसही मिळणार आहे. अगदी 1 बाय 1 प्रत्येकीला हा पाळणा म्हणण्याचा, इथं येऊन पाळणा महाराजांचा झुलवण्याचा चान्स देण्यात आला होता. आणि थँक्स रोहिणी आणि गणेश पवार. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. सोसायटीतील सगळ्या छोट्या छोट्या मुलींचा असा हा ग्रुप डान्स मस्त आहे ना. तर खूप ॲक्टिव्ह आहेत मुलं आणि त्यांना प्लॅटफॉर्म मिळतो, छान वाटतं, कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि आवर्जून आमची कल्चरल कमिटी या साऱ्या गोष्टींची दखल घेत असते आणि त्यांच्यासाठी हे असे उपक्रम ठेवत असते. आणि हा एक बाहेरचा ग्रुप बोलावला होता लाठीकाठीचा. याही मुलांनी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला. अगदी सगळ्यांचं फुल मनोरंजन होतं हे. यानंतर खाण्यासाठी काय, तर चला शिवजयंतीला खाली जर का प्रोग्राम आहे तर बायकांनी स्वयंपाक करायचा का घरी, तर नाही. सोसायटीतील काही महिलांनी स्टॉल मांडले होते आणि त्यांच्या हातचं अगदी टेस्टी टेस्टी आयटम त्यांनी ठेवलेले होते. त्यांची जी काही स्पेशालिटी आहे. ऑर्डर ऑर्डर कितनी का प्लेट है? ओह ओनली 50 रुपीज. तुम्ही काय ठेवलं होता? काय आहे? ओके, तुमचं काय डिशचं आहे काय शिल्लक पावभाजी? घेऊन जा, लवकर संपेल. काय रेट आहे का? रेट काय आहे? संपत आली. रेट काय आहे तर? 50 रुपये प्लेट. 50 रुपये प्लेट. मी खाऊन आली आहे पण तुझ्यासाठी स्पेशल 100. प्रितीश माझा आलाच नाही खाली कार्यक्रमाला. झाला अभ्यास बाळा? चालू आहे. अजून पण चालू आहे? संपला असेल की? संपला असेल. रिव्हिजन वर रिव्हिजन, रिव्हिजन वर रिव्हिजन. चल. प्रीतीचा माझ्या उद्याच पेपर आहे सायन्सचा. बिचारा नाही येऊ शकला खाली, मस्त अभ्यास करत बसला होता. आणि हो, पेपर झाला आणि पेपर छानही गेला आहे त्याला. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.